गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आहे आर.एन. डेव्हलपर्सचा डे 18 आणि गाईज इथं काय काय काम झालेलं आहे माहिती का? आता तुम्हाला सांगतो मी. सर्वात पहिले तर गाईज हे सगळे पाईप पेंट करून झालेले आहे आणि त्यानंतर गाईज काही पाईप होते जे कमी पडलेले होते, तर ते पाईप पण कालच आलेले आहे. बघू शकते तुम्ही. याच्यामध्ये गाईज 25चे पाईप आहे, 40चे पाईप आहे, त्यानंतर 100चे पाईप आहे आणि 150चं पण पाईप आहे, नाही का गाईज. आपल्याला जी रिंग लाईन जी मारायची आता इथून तिथून, म्हणजे हा जो फ्लोर आहे, जे पार्किंग एरिया आहे, इथे येणार आहे पूर्ण रिंग लाईन कशासाठी? ऍक्च्युली प्रेशर पण तेवढं गेलं पाहिजे आणि पंप हाऊस साठी पण, नाही का. आणि आपला पंप हाऊस त्या तिकडे येणार आहे. सो रिंग लाईन साठी गाईज हे बघा, एवढे ब्रॅकेट वगैरे बनवून वगैरे ठेवलेले आहे. आणि काळे साहेबांचे माणसं नेमके आय थिंक आज आलेले नाही वाटतं, नाही का. ऍक्च्युली त्यांनी 6व्या फ्लोअरचं काहीतरी काम केलेलं आहे काल. गाईज आता आपल्याला ते बघायला जायचंय. बघू 6व्या फ्लोअरला जाऊन का नेमकं किती काम ओढलेलं आहे, नाही का, काळे साहेबांच्या माणसं. चला गाईज जाऊ वरती. दम लागणार आहे खूप. पायी जायचंय कारण तुमच्या भावाला नाही का डायरेक्ट इथून तिथून इथून. एवढा दम लागलाय ना, खतरनाक. मला वाटलं होतं काळे साहेबांचे माणसं नाही आलेले आय थिंक, बट आलेले गाईस. हे बघा, हा आहे आपला 6वा फ्लोअर आणि 6व्या फ्लोअरचं अजून काम चालू आहे. म्हणजे काळे साहेबांच्या माणसांनी गाईस हे बघा हेडर टाकलाय. त्यानंतर ब्रांचेस जे आहे ते सगळे लटकवून दिले आहे. फक्त ब्रांचला आता वेल्डिंग वगैरे मारायची बाकी आहे. तो हा जो माणूस आहे हा पण आहे काळे साहेबांचा माणूस. ऍक्च्युली इथे ना कोर कटिंग व्यवस्थित नव्हती सरळ. आता कोर कटिंग सरळ मारून दिलेली त्यांनी, त्याच्यामुळं हे बघा इथं काम चालू. आता हा कितीचा पाईप आहे गाईस? हा आहे 80चा पाईप. हा 80, त्यानंतर 65. आता गाईस यांनी काय केलंय माहिती की, इथं 80चा पाईप टाकला, इथून मग रेड्यूस केला 65. तो इथून पण आला 65. हा तो गाईस इथून गेला 40 नाही 50चा पाईप आहे आणि इकडं पण 50चा पाईप आहे. म्हणजे पहिले 80 घेतला, तिथून 65 घेतला, तिथून मग 50 घेतलेले. म्हणजे डिवाइड केलेले आहे जेणेकरून प्रेशर पण बरोबर उचल, नाही का गाईस. हे बघा या साईडला पण 80चा पाईप आहे, इथून तिथून 80. हा इकडं 80, हा 65 आहे गाईस. म्हणजे बरंचसं काम होत आलेलं आहे, नाही का. आता असं समजा, म्हणजे आता फर्स्ट फ्लोअरचं काम झालेलं आहे, सेकंडचं पण झालेलं आहे, थर्डचं पण झालंय, फोर्थचं पण झालंय, फिफ्थचं आय थिंक काहीतरी काम बाकी आहे. आणि हे 6व्या फ्लोअरचं आता हे काम झालेलं. म्हणजे असं समजा आज आता हे सगळे ब्रांचेस वगैरे लटकून पॅकिंग मारून घेतील, उद्यापासून लगेच त्यांचं फुल वेल्डिंगचं काम चालू होईल. म्हणजे अजून 2 दिवसात गाईस, 2 किंवा 1 दिवसात 6वा फ्लोअर जो आहे तो फायनल होईल. आणि त्यानंतर मग रिंग लाईनच्या कामाला पण लागतील गाईज हे. आणि बेसमेंटचं पण काम बाकी आहे अजून. बेसमेंटचं चालू नाही केलेलं वाटतं. फक्त 4-5 ब्रांच जे होत्या गाईज त्या लटकवून दिलेले आहे मेजरमेंटसाठी, म्हणजे जेणेकरून बरोबर आहे की नाही. आणि गाईज त्याच्यात यांची कोर कटिंग जी होती ना, ही व्यवस्थित सरळ नव्हती, तर ती पण आता सरळ झालेली आहे. बघ सगळ्या ब्रांचेस फक्त लटकवलेच वाटतं आहे. तिकडे काही चालू आहे काळे साहेबांच्या माणसांची वेल्डिंग प्लस कटिंग, पेंटिंग नाही चालू आहे फक्त. पण एक आहे गाईस, काळे साहेबांच्या माणसांना फास्ट काम करते नाही. म्हणजे इथलं पण काम आहे ना उरकत आलेलं आहे. माझ्या हिशोबाने तरी अजून 8 दिवसाचं काम आहे फक्त. बेसमेंटचं, त्यानंतर पंप हाऊसचं, इथले पंप वगैरे पण जे होते ते आपण ऑलमोस्ट ऑर्डरच केलेले आहे. तर काही दिवसात येतील पण असं. तर चला गाईस आता मी निघतो, मला जायचंय नेक्स्ट साईटवर. माझ्या बरंचसं काम आहे. वेळ भेटला तर नक्कीच तुमच्यासाठी तिथं पण काहीतरी व्हिडिओ बनवू. कारण ओमकार भाऊला गाईज आपण नवीन साईड दिलेली आहे आणि भाऊ आपला आजच्या आज 100% रायझर वाढणार आहे. त्याच्यात गाईज बिल्डिंग बघा किती हाईटवर आहे. मी आता एवढ्या हाईटवर गाईज मी पायी चालत आलेलो. गाईज आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल.
तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाराज.